शाळेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय साहेब, आदरणीय शेखर सर, आदरणीय महेशजी महाडिक, आदरणीय पाटील सर, आदरणीय चिखले, व्यासपीठावर सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित मंडळी बनले. ही सर्वांची सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो, कारण हा कार्यक्रम अर्धवट सोडून मला जावा लागणार आहे. तर या कार्यक्रमाला येताना आनंद देखील तेवढाच होतोय. माझ्या जिल्ह्यातील एक आदर्श घेण्यासारखी शिक्षण संस्था जी निकम साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली आणि त्या स्थापनेला जी संस्था शेखर सर पुढे नेत आहे. मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम एक निमित्त आहे. असे अनेक कार्यक्रम आता त्या 2-3 वर्षामध्ये होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रकारच्या शिक्षण संस्था त्या निकम साहेबांनी या जिल्ह्यामध्ये स्थापन केल्या आणि त्या तेवढ्याच आदर्शपणानं चालवण्याचं काम शेखर सरांच्या नेतृत्वाखाली होतं. आज तर मी शेखर सरांना 1.5 तास दिला होता, पण येताना उशीर झाला. माझ्या नंतर एक बैठक होती, पण ही बैठक संपून या प्रसारणामध्ये या संस्थेमध्ये आल्यानंतर एक मात्र नक्की जाणीव झाली की या ज्या काही संस्था किंवा या शाळा ज्या उभ्या केलेल्या आहेत, या पुण्या मुंबईच्या शाळांना लाजवतील इतक्या चांगल्या प्रतीच्या शाळा आपल्या ग्रामीण भागामध्ये उभ्या केल्या. या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी कायमस्वरूपी बाकीच्या शिक्षण सम्राटांना सांगत असतो की आमचे शेखर निकम शिक्षण सम्राट जरी नसले तरी शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही त्यांनी उडवलेलं आहे, जे निकम साहेबांनी केलेलं होतं, ते मात्र बाकीच्या शिक्षण सम्राटांपेक्षा उजवं आहे आणि आदर्शवत आहे. हे देखील सांगताना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासूनचा अनुभव वाटतो. कारण शेवटी शिक्षण संस्था ज्यावेळी चालवतात तर शिक्षण संस्था चालवत असताना त्यातले 2 प्रकारचे पैलू आहेत. एक स्वतः मोठं होण्यासाठी चालवतात आणि दुसरं सर्वसामान्य ग्रामीण भागातले जे शेतकरी आहेत त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी या संस्था चालवल्या जातात. त्याचा दुसरा मार्ग जो आहे तो निकम साहेबांनी स्वीकारला आणि त्यामुळेच मला असं वाटतं की या जिल्ह्यामध्ये एकूण 36 शाळा प्रमुख शेखर सर आपल्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहेत. शेखर सरांच्या कार्यक्रमाला सारखं येतो म्हणून आणि सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा सुरू झाली. पण शेखर सर चांगलं काम करत आहेत. महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत, पूर्वीपासून पक्षापेक्षा कौटुंबिक माझ्या आणि त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे आणि म्हणून अशी आदर्शवत संस्था चालवत असताना यातलं काहीतरी आपण स्वतःहून घ्यावं आणि माझ्या मतदारसंघामध्ये निर्माण करावं याच प्रामाणिक भावनेचा शेखर सर तुमच्याकडे येतो. आता या कार्यक्रमाला पत्रकार आहेत की नाही मला माहीत नाही, पण परवा मी असं बोललो जाता की 52,000 मताचा डिफरन्स होता आणि तो तुम्ही कमी केला आणि तो तुम्ही कसा कमी केला हे तुम्हाला आणि मला माहिती आहे असंच बोललो. काही लोकांनी अर्थ लावला, उदय सामंतने शेखर सरांचा प्रचार केला, म्हणजे शिवसेनेमध्ये असताना राष्ट्रवादीचा प्रचार केला म्हणजे उदय सामंत करणार आहे. तर अशी कोणी काय शेखर सर मला आज नव्यानं नाही, 1999 सालापासून हेच बघत आलो आणि त्याचं मूळ कुठं आहे हे देखील मला माहिती आहे, पण त्याच्यामध्ये मला काही जास्त जायचं नाही. आज शेखर सरांचा प्रचार उदय सामंतने केला, कारण आजही सर्वांना चव्हाणांबद्दल 100% माझे आमदार म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आदर आहे आणि आज आघाडी आहे. आघाडी झाली आणि शेखर सरांना जर तिकीट मिळालं तर शेखर सर आम्ही 100% तुमच्याबरोबर आहोत. पण आघाडी नाही झाली आणि सदानंद चव्हाण मिळालं तर मात्र आम्ही 100% सदानंद चव्हाण बरोबर आहोत. हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगितलं पाहिजे. कारण काही लोकांच्या डोक्यातला संभ्रम काढतात आणि शेखर सर पण हुशार आहे. 15 दिवसातलं 2 तास 3 मला इथे बोलवता आणि असं काय वातावरण निर्माण करतात की सगळ्या पत्रकारांचा तर संभ्रम होतोच, पण माझे काही जे हितचिंतक आहेत त्यांचा प्रचंड संभ्रम होतो. दुसरं मी वाक्य बोललो केतन शेठसाठी आणि पिंटे शेठ काय प्रामाणिकपणे बोललो की माझे जे मित्र आहेत तेच शेखर सरांचे मित्र आहेत, पण ते माझे मित्र हे पक्षाविरहित मित्र आहेत.
ते सावर्ण्यामध्ये तुमचा प्रचार करतात आणि रत्नागिरीमध्ये आल्यानंतर माझा प्रचार करतात. आता ह्याच्यात काय लपून ठेवणार काय? तरी देखील आजच्या कुठेतरी एका चॅनलला मी बघितलं, कोकणच्या एका नेत्यानं शिवसेनेचा उमेदवार मांडण्यासाठी षडयंत्र बसलं. म्हणजे शेखर सर तुमच्या कार्यक्रमाला गेलं किती माझ्या दृष्टीनं धोक्याचे झाले ते बघा. आलो की काहीतरी बातमी होते. आता शेखर सर देखील पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करतात. पवार साहेबांचे काही बोलू शेखर सरांनी घेतले काहीच बोलत नाही, तेव्हा मला देखील भीती वाटायला लागली. पण शेखर सर चांगलं जिथं काम आहे तिथे उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलेलं आहे, महाविकास आघाडीचा आमदार जिथं जिथं चांगलं काम करतो त्याच्या मागं महाविकास आघाडीची ताकद उभी करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि याच भावनेत आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. कारण तुम्ही गैरसमज पसरवणं आज इतका चांगला कार्यक्रम आहे, पवित्र कार्यक्रम आहे. मी परवा देखील सांगितलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं 1999 सालामध्ये एकच शाळा सुरू केली आणि एक शाळा सुरू करून मी थांबलो. आणि मी गावठी भाषेत सांगितलं हे शेखर सर कसं चालवतात हे मला कळत नाही. एक शाळा केल्यानंतर काय काम झाला हे आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री झालो तरी मला विस्तारता येत नाही, एवढी माझ्या एका शाळेची परिस्थिती आहे. आणि 36 शाळा चालवणं, कॉलेजेस चालवणं आणि ते देखील आमच्यासारख्यांना खुश करणं. म्हणजे आम्ही एखादी ॲडमिशन सांगितली की त्याचं डोनेशन किती आहे, त्याची फी किती आहे असं न बघता जर शेखर सर ॲडमिशन देत असतील तर शेखर सरांना त्यांच्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर जर धन्यवाद दिले किंवा शेखर सरांचं कौतुक केलं तर काही लोकांच्या पोटात काल उठले मला म्हटलं. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही देखील अशा संस्था निर्माण केल्या पाहिजे. आम्ही देखील अशा संस्था निर्माण करून शेखर सरांना त्या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे, शेखर सरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. कारण काल मला कोणीतरी सांगितलं शेखर सर आपण कदाचित हा मोठेपणा आपल्या सगळ्या घरच्या लोकांना सांगता की नाही मला माहिती आहे. अजितदादांनी सांगितलं जाताना की महाराष्ट्रामध्ये बाकी शिक्षण संस्था चालवणारे लोक आहेत आणि निगम साहेब यांच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. त्यांनी या ठिकाणी साखर कारखान्याचं पण उदाहरण दिलं. अजितदादा त्या विमानातून जाताना हेलिकॉप्टरमध्ये जाताना आम्हाला असं सांगत होते निगम सर जिद्दी नक्की होते परंतु काम हे श्रीमंताचं करण्यापेक्षा गरीबाचं आणि शेतकऱ्याचं काम करण्यामध्ये करण्याचा होता. शेतकऱ्यांच्या पोराला शिकवण्याचा त्यांचा रस होता. आणि हा जर आदर्श मला असं वाटतं की शिवसेनेनं नाही भाजपनं देखील घेण्यासारखं आहे, RPIनं देखील घेण्यासारखं आहे, काँग्रेसनं देखील घेण्यासारखं आहे. आणि म्हणून आदर्श घेणाऱ्यासारख्या संस्थेमध्ये जर मी वारंवार गेलो तर काही लोकांना आधी विचार वाटायला लागलेला आहे. आणि म्हणून मी क्लिअर केलं की आघाडीचे उमेदवार शेखर सर असतील शेखर सरांबरोबर आणि आमचे उमेदवार जर सदानंद चव्हाण साहेब असतील तर आम्ही सदानंद चव्हाण साहेबांबरोबर. नाही तर आज देखील येऊन गेल्यानंतर बाहेर पत्रकार सांगत आहे तुमचं आणि शेखर सरांचं काय ठरलं, काय ठरलं सांगा. सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, चांगला कार्यक्रम आहे. उलट मी येऊन तुम्हाला त्रास दिलेला आहे. तुमचा जो काही 1.5 तासाचा कार्यक्रम होता तो माझ्या येण्याला अर्ध्या तासाचा झाला आहे. म्हणजे येऊन तुमचं समाधान होण्यापेक्षा तुम्हाला असमाधान मी करून चालू आहे हे आता मला पत्रकारांना सांगायचं आहे. आणि शेखर सर मला माझ्यावर चिडलेले आहे. आता किमान 4-5 महिने काय मला ते कार्यक्रमाला बोलवणार नाही आणि तुम्हाला त्याची बातमी पण मिळणार नाही असं देखील मला सांगायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन शेखर सर काम करत आहेत. घटकाला बरोबर घेऊन नुसतं काम करत नाही तर न्याय करण्याचं देखील काम करत आहेत. आता मी सरांना त्या ठिकाणी भाषणाला इथे उभत असताना सांगितलं आता जे पेटी वाजवत होते डबे सर ते मला शिकवायला होते. हे तुमच्या संस्थेमध्ये शिकवणारे सर देखील विद्यार्थ्यांना येऊन सुद्धा असे तरुण कसे काय दिसतात हा देखील माझ्यासमोरचा एक प्रश्न आहे. आता डबे सर मला शिकवायला होते. सर म्हणजे ते रिटायर होणार आहे तर त्यांच्याकडे बघून अजून काही 10-15 वर्ष ते रिटायर होते असं वाटत नाही. म्हणजे तुमच्या संस्थेमध्ये आलेला प्राध्यापक देखील चिर तरुण होतो अशी ठरवणारी ही संस्था आहे आणि खरोखरच ही आदर्शवाद संस्था आहे. आणि म्हणून मला मनापासून आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि ज्याच्या वेळी माझ्या विभागाचे सहकार्य आपल्याला लागेल ते घेण्याची पुन्हा एकदा आपल्याला पाहिजे तो इथं बोलवलं आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे काही आभार मानतो. खरं तर पाचव्याला मला बोलायचं होतं त्यांनी देखील काही मागणी करायची असेल तर शेखर सरला तुम्ही सांगा आणि शेखर सर पण चांगलं करतात फक्त माझं वेगवेगळे घेतात त्याच्यावर काही करतात आणि आधी फक्त सगळे घेतात. त्याच्यामुळे एखादं काम जर असतं किंवा त्याला सांगायला देखील काही हरकत नाही. तर अतिशय चांगल्या संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित करण्याची संधी शेखर सरांनी मला दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा निमा कार्यक्रम सोडून जावा लागतोय त्यासाठी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद साहेब. या ठिकाणी एक महत्त्वाचा सत्कार फक्त आम्ही तुम्हाला करण्याची विनंती करतोय. आमच्या गावचे सुपुत्र सन्माननीय श्री नितीन खेगले हे 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असे पोलीस विभागाचे होते. त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय माननीय मंत्र्यांच्या हस्ते. त्यानंतर स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन सन्माननीय श्री डी पाटील सर यांचाही सत्कार उच्चतम प्रशिक्षण मंत्री सन्माननीय श्रीयुत उदयजी सामंत यांच्या हस्ते सत्कार होतो. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक डी डी खोपट, त्यानंतर सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री खापरे सर यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. त्यानंतर मुख्याध्यापकांचाही सत्कार संपन्न होतोय. आणि या ठिकाणी साहेबांना वेळ कमी असल्यामुळं याच ठिकाणी ते सत्कार थांबवत आहेत. धन्यवाद साहेब. यानंतर या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे एक स्मरणिका विद्यालयाने काढलेल्या त्या स्मरणिकेचं प्रकाशन या ठिकाणी उच्चतम प्रशिक्षण मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते होत आहे. स्मरणिका प्रकाशन या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी सुवर्ण महोत्सव स्मरणिकेचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद साहेब. या ठिकाणी मंत्रणा पुढील आज सह्याद्री शिक्षण संस्था वसंतचंद्र देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सह्याद्री शिक्षण संस्था या संस्थेचे वसंतशंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असुरे अंबरपूर या विद्यालयाचा सुवर्ण मोठ्या थाटावाटात आणि उत्साह साजरा होत असताना सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेब आणि सह्याद्रीच्या मातोश्री आदरणीय स्वर्गीय अनुराधाताई निकम यांच्या प्रतिमेस प्रथम मी विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावरील मान्यवर, आपल्या सर्वांचे लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार शेखरजी निकम सर, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भोवर सर, त्याचप्रमाणे सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी महेशजी माणिक सर, ज्येष्ठ संचालक मारुतीरावजी झाड, त्याचप्रमाणे माणिक साहेब, नलावडे सर आणि त्याचप्रमाणे शिक्षण विभागाचे आलेले सर्व अधिकारी, माझ्यासमोर बसलेले सर्व सन्माननीय ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना 1957 साली खिशामध्ये 5 पैसे नसताना तळागाळातील विद्यार्थी शिकला पाहिजे, या पंचक्रोशीतील विद्यार्थी शिकला पाहिजे, तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, हे मनाचा ध्यास घेऊ. म्हणजे एकच ध्यास कोकणचा विकास, एकच ध्यास कोकणचा विकास हे स्वप्न मनात बाळगून स्वर्गीय निकम साहेबांनी या ठिकाणी संस्था स्थापन केली. 1970चा कालखंड म्हणजे 50 वर्षापूर्वी ती या कोकणची भूमी आणि या कोकणची स्थिती जी होती, सर्वांची पेंड्याची घरं होती, मी प्रत्यक्ष 1984 साली पाहिलेलं आहे. त्यानंतर हा परिवर्तन या समाजाचं केलं पाहिजे. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे साहेबांचा ध्यास होता. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्या ठिकाणी शाखा सुरू करून शिक्षणाची दांड खुली करण्याचा प्रयत्न चाललेला होता. त्यांचा आदर्श समोर ठेवून निकम साहेबांनी त्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेच्या खिशातील 5,000 रुपये 5,000 पैसे जमा करून ही शिक्षण संस्था उभी केली. त्यांच्या पाठीमागे एकच ध्यास होता की या माझ्या कोकणच्या भूमीतील या तांबड्या मातीतील विद्यार्थी शिकला पाहिजे, त्याच्या पंखामध्ये बळ आलं पाहिजे, त्याच्या पायामध्ये ताकद आली पाहिजे, तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. आणि त्यासाठी विद्यालयाची त्या ठिकाणी सुरुवात केली. हे विद्यालय सुरू करत असताना 1957ला सावर्डे हायस्कूलची सुरुवात झाली. त्यानंतर वेगवेगळी शाखावरून हे 5व्या क्रमांकाचं विद्यालय 1970 साली सुरू झालं. ज्यावेळी हे विद्यालय सुरू झालं त्यावेळी दानशूर व्यक्ती ज्या होत्या जमीनदार, त्या जमीनदारांनी जमीन दिली. एकच व्यक्तिमत्व, मी प्रत्येकाचं नाव उल्लेख करत नाही, सरांनी सकाळी त्यांचा नामोल्लेख केलेला आहे. एकाच व्यक्तीने 4 एकर जमीन या त्या ठिकाणी आपल्या शाळेसाठी दिलेली आहे
आणि एकूण आज आपल्याकडे 6 एकर जमीन आणि या 6 एकर क्षेत्रामध्ये ही शाळा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. हे काम करत असताना त्यांना सहकार्य लाभलं. आज त्याप्रमाणे निकम साहेबांना मोलाचं सहकार्य वेगवेगळे पदाधिकारी वेगवेगळे ग्रामस्थ करतात. त्याप्रमाणे त्या काळामध्ये निकम साहेबांना जे सहकार्य केलं ते म्हणजे या संस्थेचे माजी उपाध्यक्ष धोंडूजीवा फुटक. धोंडूजीवा फुटक यांनी त्या काळामध्ये 1100 रुपयाची देणगी दिली. त्याचप्रमाणे आपले खापरेचे म्हणजे बाळू रावजी खापरे यांनी त्या काळामध्ये 1,500 रुपये देणगी दिली. 1970 सालची 1,500 रुपयाची देणगी म्हणजे आजची 4 लाखाची देणगी आहे. कारण त्यावेळी 1970 साली सोन्याचा दर होता 300 रुपये तोळा. आज त्या ठिकाणी सोन्याचा दर आहे 60,000 रुपये तोळा. म्हणजे जवळजवळ त्या व्यक्तीने म्हणजे ती व्यक्ती किती दानशूर आणि किती महान होती अशा या महान व्यक्तीला सर्वांनी टाळे देऊन जमीनदारांनी त्या ठिकाणी दानशूर व्यक्तीचा आपण त्या ठिकाणी कौतुक करणं गरजेचं आहे. स्वर्गीय निकम साहेबांचे व्यक्तिमत्व सूर्यासारखे तेजस्वी होते. त्यांच्या संस्काराने संस्कारित झालेले व्यक्तिमत्व म्हणजे आपले शेखर सर साहेबांनी अविरत कष्टाने संस्था उभी केली. त्यापेक्षा एक पाऊल पुढे शेखर सर टाकताना आपल्याला दिसत आहे. साहेबांनी ही संस्था सुरू केली त्यावेळेचा कालखंड वेगळा होता. परंतु आज या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या विचार करत असताना प्रगती पाहत असताना साहेबांच्या पेक्षाही एक पाऊल म्हणजे साहेब कमी होते असं नाही. साहेबांच्या पेक्षा आज बदललेले जे तंत्रज्ञान शिक्षणामध्ये आहे, बदललेले जे इन्फ्रास्ट्रक्चर जे कॉलेज आहे, इमारतीचं आहे ते त्या ठिकाणी त्यांनी परिपूर्ण केलेलं आहे. म्हणजे त्यांनी साहेबांच्या पुढे एक पाऊल ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना या ठिकाणी दिसत आहे. आज आपले हे कार्यसम्राट आमदार धडपडताना दिसत आहे आणि मला एक अभिमानाची गोष्ट वाटते की आपण सर्वजण त्यांच्या पाठीचे आहोत. या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो. सुवर्ण महोत्सव वर्षाचे औचित्य साधून या महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी सगळं हाताने मदत केलेली आहे. यावेळी ही शाळा सुरू करत असताना इमारत बांधत असताना शेखर सरांनी मला सांगितलं, सर शैक्षणिक उठाव सुरू करा. शैक्षणिक उठाव यासाठी सुरू करा की लोकांचे पैसे घेऊन इमारत बांधा असा त्यांचा हेतू नव्हता. ग्रामस्थांच्याकडून माझे विद्यार्थ्यांकडून 5,000 रुपये घेतले आणि ती देणगी दिली तर त्यांच्या त्या देणगीमध्ये जे त्या ठिकाणी त्यांचं प्रेम त्यांच्यामध्ये जो आशीर्वाद भरलेला आहे त्या आशीर्वादाची मला गरज आहे. आणि त्यामुळे आम्ही सर्व माझे विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांच्याकडे मदतीचा हात पुढे गेला आणि त्यावेळी मदतीचा हात पुढे गेला त्यावेळी आमच्या सर्व ग्रामस्थांनी माझे विद्यार्थ्यांनी सरळ हाताने त्या ठिकाणी मदत केली. गेल्या 50 वर्षामध्ये विद्यालयाने खूप मोठे विद्यार्थी घडवले. एवढे मोठे विद्यार्थी घडवले की आज ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या पंखामध्ये बळ घेऊन आपल्या पायामध्ये शिक्षणाची ताकद घेऊन अमेरिका जपान यासारख्या मोठमोठ्या देशामध्ये त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभे राहिलेले दिसतात. एवढी ताकद देण्याचं काम या सह्याद्री शिक्षण संस्थेने केलेलं आहे. असे विद्यार्थी घडवलेले आहेत. त्यामध्ये सर्वात उल्लेखनीय म्हणजे मला जो अभिमान वाटतो आमच्या या विद्यालयात एक माझा लाडका विद्यार्थी म्हणजे माझा म्हणण्यापेक्षा आमच्या फुटक सरांचा लाडका विद्यार्थी शेखर जाधव. आज या शेखर जाधव या विद्यार्थ्याने उल्लेखनीय काम केलेलं आहे. आपल्या विद्यालयाचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वाराचा जवळजवळ 2.5 लाख रुपये खर्च, परत प्रत्यक्ष काही रक्कम आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी आज या सुवर्ण महोत्सवासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहाय्य केलेलं आहे. एवढं सहाय्य करून त्यांनी सांगितलं की सर माझं नाव कुठेही घेऊ नका, त्या ठिकाणी कुठेही माझा बोर्ड लावू नका. तो नम्रपणे येतो, आम्हाला नमस्कार करतो, पहिल्यांदा त्या ठिकाणी फुटक सरांच्या पायाला परस्पर्श करतो आणि त्या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घेतो. असे मोठे विद्यार्थी तयार या ठिकाणी संस्थेने केलेले आहेत. एवढं असं उल्लेखनीय काम शेखर जाधव तुम्ही केलेले आहे. प्रवेशद्वार व इतर दिलेलं आहे. शेखर जाधव मी तुम्हाला धन्यवाद देतो. या ठिकाणी तुम्ही उपस्थित नाही, तुम्हाला मुंबईमध्ये मोठं काम असल्यामुळे तुम्ही आलेला नाही. एवढंच त्याच्यामधून दिसतं की हा माणूस माझा विद्यार्थी किती मोठा झालेला आहे, तो किती त्याच्या मनामध्ये दातृत्व आहे. त्याचबरोबर आमच्या या अमरपूर गावचे सुपुत्र सोनू बोटक यांनी 2 लाख रुपयाचं फर्निचर या विद्यालयासाठी दिलं. एवढंच नव्हे तर 50,000 रुपयाची परत देणगी दिली. आज या कार्यक्रमाला ते उपस्थित आहे, त्यांचा यथोचित सत्कार आपले आमदार शेखर निकम यांनी सकाळी त्यांचा केलेला आहे. त्यांनाही त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे एगावचे सुपुत्र दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे संदीप चव्हाण यांनी या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव आहे. आम्ही त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी 4 वेळे त्या ठिकाणी कलर म्हणजे 900 लिटर कलर या ठिकाणी विद्यालय दिला. जवळजवळ 2 लाख रुपये किमतीचा कलर दिला. त्यांच्याही या ठिकाणी दातृत्वाला मी सलाम करतो. अशा प्रकारचे मोठमोठे विद्यार्थी निकम साहेब झाले यांनी शाळा सुरू केल्या म्हणूनच असे पंखात बळ आलेले विद्यार्थी या ठिकाणी आम्ही तयार करू शकलो. त्याचबरोबर शंतनू
शंतनू देसाई म्हणजे जे विद्यालयाला वसंतशंकर देसाई माध्यमिक विद्यालय आहे त्यांचे नातू आज वसंतशंकर देसाई नाही, त्यांनी त्या काळामध्ये निकम साहेबांना खूप मोलाचं सहकार्य केले. ते जरी नसले तरी त्यांचे नातू शंतनू देसाई यांनी या विद्यालयाला 2.5 लाख रुपयांची देणगी दिलेली आहे. त्यांनाही या ठिकाणी यथोचित आपण सन्मान करू शकतो, परंतु ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या या गावचे अहमदपूर असोडे गावचे त्या ठिकाणी असणारे सुपुत्र श्री महेंद्र नरोटे उपसरपंच असोडे हे महेंद्र नरोटे यांनी आपल्या या विद्यालयाला 1 लाख रुपये देणगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे दीपक सावरकर आता जे साहेबांच्या बरोबर गेले त्या ठिकाणी त्यांनी आपल्या या विद्यालयासाठी इमारतीसाठी 80,000 रुपयांची देणगी दिलेली आहे. अशा या देणगीदारांनी आपल्याला जी देणगी दिलेली आहे त्या देणगी देत असताना हे नोकरी व्यवसायामध्ये आज आहे. ज्यावेळी माणूस एवढी रक्कम देतो त्यावेळी परमेश्वर त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराट आणतो. विद्यालयांना लाखो रुपयाची देणगी देणारे या सर्व विद्यार्थ्यांना ईश्वरासमोर मी प्रार्थना करतो की अशाच प्रकारचं वैभव लागो आणि त्या ठिकाणी हिरोक महोत्सवाच्या वेळी त्यांनी आता 1 लाख रुपये दिले, त्यांना 2 लाख रुपये दिल्याची त्यांच्या हातामध्ये ताकद परमेश्वराने त्याची अशी सदिच्छा व्यक्त करतो. अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करणारे अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करणारे कार्यसम्राट व्यक्तिमत्व म्हणजे आमचे शेखर सर. अमर्याद क्षेत्रात अमर्याद काम करणारे अमर्याद क्षेत्रात अमर्याद काम करणारे कार्यसम्राट व्यक्तिमत्व आमचे शेखर सर. सरांच्या रूपाने लाभलेले आपल्याला हे व्यक्तिमत्व आहे. आपल्या शालेय इमारतीसाठी सरांनी संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ 2 कोटी रुपये दिले. 2 कोटी रुपये दिल्यामुळेच ही इमारत पूर्णत्वास आलेली आहे. भौतिक सुविधांनी परिपूर्ण उपकरणशील विद्यालय सुरू करावे असे मार्गदर्शन त्यांचे आम्हाला लाभलेले आहे. राजकारणातून समाजकारण करणारे राजकारण करत असताना समाजकार्य करणारे आणि शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेले स्वर्गीय गोविंदरावजी निकम. राजकारण करत असताना समाजकारण करत असताना शिक्षण क्षेत्रात वाहून घेतलेले स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेब. त्या शिक्षण क्षेत्राचा भगीरथ आज शेखर सरांनी अखंड चालू ठेवला आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आजच्या घडीला शेखर सर म्हणजे सह्याद्रीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष, शेखर सर म्हणजे सह्याद्रीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष, शेखर सर म्हणजे चमचमणारा तारा, शेखर सर म्हणजे सह्याद्रीचा चमचमणारा तारा. 1970 साली स्थापन झालेले हे विद्यालय, या विद्यालयाची एक परिपूर्ण इमारत असावी असे साहेबांचे स्वप्न होते. ही जी इमारत होती 1970 साली धोंडेजोगा फुटं आणि बाळरावजी खापरे यांनी ही इमारत बांधलेली होती. ती इमारत मोडकळीस आली, त्यामुळे नवीन इमारत बांधावी यासाठी साहेबांच्या मनामध्ये स्वप्न होतं की एक आदर्श अशा प्रकारची एक गुणवत्तापूर्ण विद्यालय सुरू व्हावं यासाठी साहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये स्वप्न होतं. हे साहेबांचं स्वप्न जाणून त्या ठिकाणी शेखर सरांनी ते काम हाती घेतलं. साहेब आम्हाला सोडून गेले. सह्याद्रीचा सुवर्ण महोत्सव होता. सह्याद्रीचा सुवर्ण महोत्सव सांगोला या ठिकाणी होता. साहेब आम्हाला त्या महोत्सवाच्या दिवशी सोडून गेले. साहेब जाऊन आज आपल्याला 12 वर्ष पूर्ण झाली. साहेब गेले या गोष्टीला 12 वर्ष झाली तरी साहेब आमच्यातून गेले तसे आम्हाला वाटत नाही. आमच्या सह्याद्रीच्या प्रत्येक कुटुंबाच्या मनामध्ये भावना अशा आहे. आज या ठिकाणी हा जरी कार्यक्रम आहे तरी साहेबांचा वास या ठिकाणी कुठेतरी आहे. साहेब जरी आपल्याला दिसत नसले तरी त्यांचा शेखर सरांच्या पाठीवर हात आहे. पाटील सर या ठिकाणी काहीतरी करतात, त्यांना त्यांचे आशीर्वाद आहेत असं मला वाटतं. साहेब तुमच्या स्वप्नातील असोड आंबेडकर विद्यालय आज पूर्णत्वास केले. साहेब निकम साहेब आज तुमच्या स्वप्नातील असोड आंबेडकर विद्यालय पूर्णत्वास गेलेले आहे. त्या ठिकाणी हे विद्यालय उत्तरोत्तर प्रगतीत होत आहे. आज असोडे आंबेडकर विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव आज असोडे आंबेडकर विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटात उत्साहात संपन्न होत आहे. आणि हे महान कार्य सह्याद्री साहेब तुम्ही केलेले आहे. अशा निकम साहेबांनी ही कोकणामध्ये सह्याद्री संस्था स्थापन केली आणि त्यामुळे या कोकणचा कायापालट झाला. आज खेरडी घ्या, सावर्डी घ्या, आमडस घ्या, म्हणजे दापोलीपासून राजापूर या ठिकाणी खेडेगावामध्ये अगदी तळागाळापर्यंत ज्या ठिकाणी एसटी जात नाही अशा ठिकाणी विद्यालय सुरू करून शिक्षणाची दालने निकम साहेबांनी सुरू केली आणि समाज परिवर्तनाचा वसा त्यांनी घेतलेला होता. तो समाज परिवर्तनाचा वसा पूर्ण झाला आणि आज असोडे आंबेडकर विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना अशा या महान काम केलेल्या या ठिकाणी महान व्यक्तीला, या महान थोर विभूतीला मी विनम्र अभिवादन करतो. अशा महान व्यक्तीला मी विनम्र अभिवादन करतो आणि माझे प्रस्तावित थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. सगळे फ्रेश आहेत ना? कंटाळा आलेला आहे ना? थोडा उशीर झाला कार्यक्रमाला, परंतु सकाळपासूनची जी ऊर्जा होती सकाळपासूनची जी ऊर्जा शोभायात्रेतून जी सुरू झाली ती आजही चेहऱ्यावर टवटवीतपणे दिसते. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या माझ्या मनोगताला सुरुवात करतो. आम्हा सर्व माजी विद्यार्थ्यांचे भाग्यविधाते सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेब यांना कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी प्रणाम. व्यासपीठावरील सर्व आदरणीय सन्माननीय मान्यवर उपस्थित असलेले कृतज्ञतेने भारलेले आणि भरलेले सर्व माझे आजी माजी विद्यार्थी त्यांचे पालक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ बंधू भगिनीनो, आजच्या सुवर्ण महोत्सवाच्या सुवर्णदिनी या व्यासपीठावरून सुवर्ण महोत्सव कमिटीचा अध्यक्ष म्हणजे सर्व कमिटीचा प्रतिनिधी म्हणून बोलत असताना मला खरोखर मनस्वी अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्व या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार असणे ही आपल्या सर्वांची भाग्याची आणि आनंदाची बाब आहे. 1970 ते 2020 हा 50 वर्षाचा कालावधी म्हणजेच आपल्या या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव म्हणजे सुवर्ण कालावधी. त्याबद्दलचा आपल्या प्रगतीचा, शाळेच्या शिस्तीचा, शाळेच्या संस्काराचा, शाळेच्या शिक्षणाचा आणि अगदी 100% निकाल लागण्यापासून ते यशस्वी विद्यार्थ्यांचा चढता आलेख हा आताच आपण या विद्यालयाचे चेअरमन हे पाटील सर यांच्याकडून ऐकला. 4 पिढ्यांचा वारसा असणारी अशी ही माझी शाळा. त्याला आपण आसुर्डे आंबेडकर हायस्कूल म्हणतो. 4 पिढ्या म्हणजे कोणती? माझे आजोबा त्यांची पिढी, त्याच्यानंतर माझे वडील त्यांची पिढी, त्याच्यानंतर मी माझी पिढी आणि 4थी पिढी इथे पुढे शिक्षण घेत आहे. अशा 4 पिढीचा वारसा असणारं असं आहे माझं महाविद्यालय, माझं विद्यालय. हे अभिमानाची बाब आहे. सर्व गोष्टी अत्यंत कालानुरूप शोभणाऱ्या, शाळेची शोभा वाढवणारी अत्यंत अशी तुमदार अशी म्हणणार अशी इमारत. आज उद्घाटन झालेल्या सर्व इमारतींचे मग त्याच्यामध्ये कलादालन असेल, अटल लॅब असेल, तसेच यापूर्वी सुरू झालेला आपला डिजिटल क्लासरूम त्याचं पुन्हा अद्ययावत केलेलं क्लासरूम असेल, सारं काही कसं अगदी नवं आणि हवं असं वाटणार आणि काळानुरूप आवश्यक असं असणार. आता आम्ही इयत्ता 6वी मध्ये झोपडीमध्ये बसलो होतो. झोपडी म्हणजे अक्षरशः गमतारूपी झोपडी, खाली जमीन केल्यानंतर आम्हाला तिथं ती जमीन सुकेपर्यंत दुसऱ्या वर्गात बसायला लागायचं.
परंतु आमची निष्ठा, आमचं प्रेम आमच्या मराठी भाषेवर होतं, आमच्या मराठी माध्यमावर होतं. आणि त्या अशा खडतर परिस्थितीतून शिकून देखील माझ्यासारखा एक सर्वसामान्य एक गुरं राखणारा विद्यार्थी, 10वी पर्यंत 2 गायी राखणारा विद्यार्थी जर याच मातीत, याच शाळेत, याच भाषेत शिकून जर 9 देशामध्ये फिरून, रशियासारख्या देशामध्ये 3 वर्ष काम करून पुन्हा इथं येऊ शकतो, तर तुम्ही आम्ही याच मातीत रुजून, याच शिक्षण संस्थेत शिकून अनेक क्षेत्र पादाक्रांत करू शकता, अशी अनेक उदाहरणं आहेत. मी आज याच शाळेत शिकलो, परंतु आज माझेच बॅचमेट कोणी मलेशियामध्ये आहे, कोणी रशियामध्ये आहे, कोणी दुबईमध्ये आहे, तर कोणी अमेरिकेमध्ये स्थित आहे. सकाळी खेतले साहेब म्हटले की शिक्षण आता मुंबई आणि गावचं असं काही फरक राहिलेला नाही, कारण आज माध्यम मंडळ आले, इंटरनेट आले. माध्यमाचा कधीच प्रश्न येत नाही. प्रश्न येतो तो मानसिकतेचा. आज माझ्या शाळेचं वैभव अत्यंत वैभवपूर्णच आहे. सुवर्ण क्षणाने लिहावं आणि लक्षात राहावं अशीच प्रगती आहे. परंतु आज एक प्रश्न, एक छोटासा प्रश्न भेडसावतोय माझ्या हायस्कूलला, जो मी फार जवळून पाहतोय, तो म्हणजे माझा कमी होत जाणारा पट. आज मुलांची संख्या आहे ती फार कमी होत जाते. पहिलीला मुलं आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकली जात नाही, का तर म्हणे इंग्लिश मिडियम मधलं शिक्षण फार चांगलं आहे. बरं, इंग्लिश मिडियम मधलं जर शिक्षण चांगलं असेल तर जिल्हा परिषदमध्ये आपण जे शिकवतो किंवा जिल्हा परिषदचे शिक्षकच आपली मुलं इंग्लिश मिडियमला टाकताना दिसतात. माझ्या संस्थेत शिकवणारे शिक्षकच आपली मुलं दुसऱ्या संस्थेच्या इंग्लिश मिडियममध्ये शिकवताना दिसतात. म्हणजेच आपण काय मेसेज देतो समाजाला की आमचं शिक्षण चांगलं नाहीये. जर दुसऱ्याचं चांगलं असेल तर मग आपलं चांगलं नाही का? मग आपलं जर चांगलं नसेल तर आपल्याला एवढं गणित पगार कशाला मिळतो? ते चांगलं शिकवत नाही म्हणून मिळतो का? हा प्रश्न प्रत्येकाने विचारण्यासारखा आहे, स्वतःला विचारण्यासारखा आहे. माझं असं म्हणणं नाही. काही अपवादात्मक शिक्षक असे आहेत की ज्यांचा आजही माझ्या मराठी माध्यमावर विश्वास आहे, ज्यांचा आजही माझ्या शाळांवरती विश्वास आहे, ज्यांचा आजही माझ्या संस्थेच्या शिक्षणावर आणि तिथल्या संस्कारावर विश्वास आहे. ते आजही कितीही पगार जरी त्यांना असला तरी त्यांची मुलं ही याच मराठी माध्यमामध्ये शिकवतात. आणि मी चॅलेंज देऊन सांगतो, ही मुलं कुठेही कमी पडणार नाही. त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. तेव्हा इंग्लिश मिडियम हे फॅड आहे. मी त्याला फॅडच म्हणेन. तर मी स्वतः 9 देशांमधून जेव्हा जाऊन आलो त्यावेळेला रशियासारखा देश जो आज बहुचर्चित आहे, ज्याला अमेरिका देखील घाबरू नये, अशा देशामध्ये मी 3 वर्ष काम केलं. त्यावेळेला तिथली जी माणसं आहेत दे आर नॉट बॉदर अबाउट द इंग्लिश. त्यांना इंग्रजी येत नाही आणि त्यांना इंग्रजी येत नाही त्याची अजिबात लाजही वाटत नाही. ते माझ्या हाताखाली कामाला होते, ते चोख सांगायचे, यू डू इट, आय हॅव डन इट, यू चेक इट, असं करायचे. ते त्याला इंग्रजी येत नाही, परंतु त्याचं जे काम आहे ते कामामध्ये तो कसा असायचा, परफेक्ट असायचा. मग माझं त्यावर सांगितलं तुला हवं तर रशियन शिक, आम्हाला इंग्रजीची गरज. हा त्यांचं काय आहे, त्यांच्या भाषेवर त्यांचं प्रेम आहे. कारण ते हुशार कशामध्ये आहे, ते त्यांच्या टेक्निकल स्किलमध्ये हुशार आहे. आणि टेक्निकल स्किल किंवा टेक्निकल नॉलेज हॅज नो लँग्वेज. जसं म्युझिक हॅज नो लँग्वेज, तसं तुमचं जे स्किल आहे, तुमचे जे नॉलेज आहे त्याला भाषा नसते. तेव्हा इंग्रजी पोपटासारखं जर खरंच तुम्हाला वाटत तर आमची मुलं पोपटासारखी बोलावी, तर त्यांना 3 महिन्याचा लेवल 1, लेवल 2, लेवल 3 चा कोर्स लावा. ते आता सुट्टीमध्ये देखील इंग्रजी बोलू शकतात. पण नॉलेज जर शिकायचं असेल तर यू हॅव टू ग्रॅब द नॉलेज, यू हॅव टू ग्रॅब द स्किल. ते इंग्लिश मिडियममध्ये शिकल्यानंतर येतात. हा गैरसमज आहे, हा कृपया सर्वांनी दूर करा. कारण माझ्या शाळेचा घटणारा पट हा कुठेतरी मला चिंताजनक वाटतो. आज 4 पिढ्या माझ्या इथं खपल्या, माझ्या आजोबांपासूनच्या पिढ्या, इथे 4 पिढ्यांनी हे हायस्कूल उभं केलंय. आज जर हा घटता पट जर घटत गेला तर 5वी पिढी खरंच या हायस्कूलला शिकताना दिसेल का हो? मग ती जबाबदारी कोणाची आहे? तुमची, आमचीच आहे ना. माझं तर असं स्वप्न आहे सर की लोकांना आकर्षण आहे. इंग्लिश मिडियमचा एक चांगला गणवेश, इंग्लिश मिडियमची स्कूल बस न्यायला येते, इंग्लिश मिडियमचे स्विमिंग पूल आहे, इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये टेबल टेनिस आहे. तर ही जी आकर्षण आहेत ना, तर ही आकर्षण आपण इथं उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. निदान त्या आकर्षणाच्या निमित्तानं तरी आपल्याला ऍडमिशन्स वाढतील, आपली मुलं आपल्याच मातीत आणि आपल्याच भाषेत शिकतील यासाठी आपण प्रयत्न करू. माझ्यासारखे किंवा इथं अनेक असे दानशूर विद्यार्थी, मिलिंद खेतलेसारखे 1 लाख रुपयाची देणगी देणारी माणसं आहेत. अशी लाखो माणसं आपल्याला उभी राहतील का? तर त्यांना आपल्या या मातीची, आपल्या या मराठी मीडियमची त्यांना अभिमान आहे. माझं एकच स्वप्न आहे, या सुवर्ण महोत्सव हा
झाला, मागचा इतिहास झाला, परंतु हा शेवटपासून ही सुरुवात आहे. माझ्यासारख्या मनोगतामध्ये मी जे बोलतोय ते माझ्या जे मनाला वाटतं त्यालाच मनोगत होतात. तर माझ्या मनाला फक्त जर एवढंच वाटतंय की 5वी पिढी जशी 4थी पिढी आज इथे समोर बसले आणि हा सुवर्ण महोत्सव एन्जॉय करते, तशी 5वी पिढी समोर बसायला पाहिजे. 4थी पिढी इथं हा याच शाळेचा, याच संस्थेमध्ये अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष साजरी करेल असं स्वप्न पाहूया. आणि त्यासाठी लागणारे जे काय प्रयत्न असतील सर, तन मन धनाने, ते आम्ही माजी विद्यार्थी म्हणून करायला 100% तयार आहोत अशी मी ग्वाही देतो. आणि मी माझं मनोगत पूर्ण करतो. आपणा सर्वांचा, कोणाच्या भावना टिकवणं हा माझा उद्देश नसून आपण कुठंतरी विसंगत वागतोय ते सुसंगत व्हा, हाच आजच्या या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने मी सर्वांना संदेश देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सह्याद्री. आजच्या आपल्या वसंतशंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित असलेले आणि ज्याने आपला संदेश दिला ते राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदयजी सामंत. थोडीशी घाई होती कारण मुळात थोडा लेट आला आणि जी सावंडात बैठक होती ती पण थोडीशी लांबली, परंतु संस्थेवर त्यांचा नेहमीच वरदहस्त असतो. इथे उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष गोवड सर, ज्यांच्या पुढाकाराने हा सुवर्ण महोत्सव ज्यांच्या नेतृत्वाखाली होतोय ते बी ए पाटील सर, ज्यांनी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची शान उंचावली आणि 3 वेळा राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत ज्यांनी गवसणी घातली ते केतले साहेब, सह्याद्री शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक मालतीराव घाग, संचालिका मायाताई मानसिंग महाडिक, नलावडे सर, आपल्या पंचायत समितीच्या सदस्या, त्याचबरोबर बागवे मॅडम, उपस्थित असलेले सर्वच आदरणीय मान्यवर, माझ्या समोर देखील बसलेले सर्व आदरणीय मान्यवर बंधू आणि भगिनी. दुपारी सकाळच्या सत्रात आपण सगळ्या विषयावर चर्चा झाले, भाषण देखील सगळे झाले बऱ्यापैकी. मागचे भोसले सर, लकेश्री सर, विकास नलावडे, लिंबाणी ही 2-4 सोडली तर बऱ्यापैकी सगळेच जण आपण होतो. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे स्वर्गीय निकम साहेबांनी 1957 साली एक शाळा सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने विकास होत असताना पहिल्या टप्प्यात 6 शाळा झाल्या. त्यामुळे असुर्डे अंबतकुल ही आपली शाळा शेवटच्या टप्प्यातली त्यावेळची शाळा. अनेक जणांच्या प्रयत्नाने, अनेक जणांच्या मेहनतीने ही शाळा हळूहळू वैभवात आली. आज उत्तम पद्धतीची इमारत देखील झालेली. पूर्वीच्या काळात कुठेतरी झाडाखाली, या पुढचं आंब्याचं एक झाड होतं, त्या झाडाखाली देखील वर्ग भरत असायचे. आणि अनेक जणांनी त्यावेळी निकम साहेबांना मदत केली. त्यामध्ये कैलासवासी वसंतशंकर देसाई असतील, जी के केतले साहेब असतील आणि सर्वात निकम साहेबांच्या पाठीशी ठामपणे राहिलेले कैलासवासी धोंडू जीवा पुढक सर असतील. या इथल्या जुन्या जाणत्या मंडळींनी त्या काळात निकम साहेबांना अहोरात्र मदत केली. साहेबांनी ठरवायचं आणि त्यांच्या मागे त्यांनी ठामपणे उभं राहायचं, ही भूमिका घेऊन त्यावेळची मंडळी काम करत होती. साहेब मुंबईला जायचे, मुंबईत पैसे नसायचे. आबा घाग आमचे माहितीचे वडील त्यांच्याकडे प्रभादेवीला जायचे. तिथे त्यांचं बाई म्हणजे माहितीची आई तिथे जेवणाची व्यवस्था व्हायची आणि आबा 10 रुपये त्यांच्या खिशात द्यायचे, कुठं कमी पडले तर असू दे म्हणून. आणि मग कुठं ना कुठं नाटक ठेव, कुठं काय कर आणि काही गोष्टी कर, इकडं तिकडं फिरत असून ह्या शाळांसाठी, संस्थांसाठी निकम साहेबांनी पै उभा करण्याचा प्रयत्न. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संस्था उभी राहिली, शाळा उभी राहिली. अनेकांचं मुंबईत असलेल्या अनेकांची मी नावं सगळ्यांची घेतली नसली ते सगळ्यांनी त्या काळात निकम साहेबांना थोडीफार मदत केली. म्हणूनच तो ही संस्था आपली एवढी चांगली उभी राहू शकते. आणि ही जाणीव आपल्या मनामध्ये कायम असली पाहिजे.
मी सकाळी पण अनेक उदाहरणं दिली की ज्या ज्या वेळी मदत केलेली असती तिचं मूल्य आज आपण सांगू शकत. ही जी 4 एकर जागा ज्यांनी दिली त्याचं मूल्य आज किती आहे, पण ते काय नसताना एक शाळा व्हावी या भावनेतून त्या कुटुंबाने ही जागा दिली. आणि म्हणूनच जागा असल्यामुळे ही वाढत शाळा चालली. अनेक गोष्टी आहेत आपल्यामध्ये. यामध्ये विद्यालयाला रामा खापरे असतील, पंडा खापरे असतील, माधू खापरे असतील, सकाराम फुटक साहेब असतील, यांनी देखील मदत त्या त्यावेळी केली. विद्यार्थ्यांच्या उभारणीमध्ये तुळजा फुटक असतील, शांताराम दादा गुजर असतील, शंकरराव खेतले असतील, मारुती दादा साळवी असतील, दिगंबर पाते, अशा मान्यवरांची पण साथ त्यामध्ये सगळ्यांना लागली. सुवर्ण महोत्सवाचा कालावधी 2020 साली होता, परंतु करोनासारख्या महामारीमुळे आपल्याला 2 वर्ष पुढे जाऊन हा कार्यक्रम करावा लागला. अनेक मुलं आज इथं पंचक्रोशीतली शिकली. ही शाळा ज्यावेळी झाली त्यावेळी इंग्लिश मिडियम नव्हतं, परंतु त्यावेळी विद्यार्थ्यांना आणि त्यावेळच्या मुलांना शाळेचं महत्व खूप मोठं होतं. कारण ही जर शाळा उभी राहिली नसती तर अनेक मुलं कदाचित शिकली नसती. आज ठीक आहे, जर आज एखादा मुलगा पालक इथून नाही नेरवडला घालेल, नेरवडला नाही चिपळूणला घालेल, अगदी चिपळूण नाही मुंबईत देखील घालू शकेल. परंतु त्यावेळेची आर्थिक परिस्थिती बघितली तर ही परिस्थिती नव्हती. त्यामुळे त्याच्यातूनच ही शाळा उभी राहिली आणि अनेक विद्यार्थी घडले. आज देखील आपण खेतले साहेबांचा इथं आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचा सत्कार करताना आम्हाला मनापासून आनंद होतो की असे अनेक विद्यार्थी घडत गेले. आज कोण व्यवसायात आहे, कोण नोकरी धंद्यात आहे, कोण आणि कशात आहे. आज ज्याच्या त्याच्या क्षेत्रात जो तो चांगल्या पद्धतीने काम करतो. ठीक आहे, मगाशी शैलेशने काही त्याच्या व्यथा जरी सांगितल्या असल्या तरी आपल्याला देखील इथून पुढच्या काळात आपली गुणवत्ता वाढवून आपल्याला आपल्या मुलांमध्ये इंग्रजी बोलता आलंच पाहिजे, ही काळाची गरज आहे. कारण इंटरनेट आणि सगळ्या माध्यमातून आज जग जवळ गेले. आज असुर्डे हायस्कूलची स्पर्धा काय सावर्डे हायस्कूलची नाही. आपली स्पर्धा आपण जेव्हा जगाशी स्पर्धा करत असतो तेव्हा आपला विद्यार्थी कुठेही कमी पडणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे घेणं खूप गरजेचं. ठीक आहे, इंग्लिश मिडियम सारखे एसी क्लासरूम जरी नसल्या ते आपलाही क्लासरूम त्या दर्जाच्या होण्याकडे आपला कल असणार आहे. आज आपल्याला बघितली आपली लॅब इतकी उत्तम दर्जाची आहे, चित्रकलेचं दालन उत्तम दर्जाचं. थोडीशी रोडावलेली संख्येला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. ज्या पद्धतीने इंग्लिश मिडियम शाळांचं कारण आहे तसंच आता विद्यार्थी पूर्वी एखादा मुलगा 10वीला आला की त्याचं शर्ट मागचाच 8वीचा मुलगा घालायचा, त्याचा भाऊ त्याची पुस्तकं तो वापरायचा. ते झालं नाही तर 7वीचा असलेला त्याचा 3रा भाऊ असायचा, 4थी बहीण असायची, ती पुस्तकं यायची. आणि मग नाही म्हटलं तरी आजची ही लोकसंख्या टप्प्याटप्प्याने कमी होते. कालांतराने शिकल्या सवरलेला माणूस शहराकडे जाण्याकडे अवलंबून असतो. त्यामुळे अनेक ग्रामीण भागातली शाळांची विद्यार्थ्यांची संख्या आज रोडावते. आज पुरुष सारख्या ठिकाणी आपण शाळा बांधताना 3-3 तुकड्या होत्या. आज 1 तुकडीची मुलं आणायची कशी हा तिथल्या शिक्षकांसमोर प्रश्न असतो. त्याला त्या वेळच्या गरजा आणि तिथली परिस्थिती ह्या सगळ्याची कारणं देखील असतात. असं होत नाही की पहिल्या वेळी तसं होतं म्हणून आता असं घडेल, असं नसतं. परिस्थिती बदलत असते. बदललेल्या परिस्थितीला सामना देऊन आपल्याला पुढे जायचंय. आणि मग ह्या सगळ्या स्पर्धेत टिकायचं असेल तर आपली शाळा देखील भले 40 मुलं आपल्याकडे आले ती चालतील, पण तो येणारा प्रत्येक मुलगा इथून घडत असताना स्वतःच्या पायावर उभा राहण्याचं शिक्षण त्याला मिळालं पाहिजे. आणि त्या भावनेतून आपण आपलं सगळेजण काम करतो. ह्या शीतून 10वी पास झाला की 11वी 12वी केल्यानंतर त्याला उच्च शिक्षणासाठी आजही निकम साहेबांनी आपल्याकडे अनेक दालनं उभी केली. त्या काळात डीएड कॉलेजची गरज होती, तेव्हा डीएड कॉलेज काढलं म्हणून आज इथं बसलेले अनेक कितीतरी शिक्षक शिक्षिका आज शाळामध्ये आपल्याकडे दिसतात. आज डीएड कॉलेजमध्ये अशी परिस्थिती आहे की विद्यार्थ्याला आणायला आम्हाला आमच्या शिक्षकांना 4 दिशा जावं लागतं. एक वेळ बघा अशी परिस्थिती असायची की संस्थेच्या ऑफिस समोर सकाळी येताना हजारो टोपे झाले माणसं कुठून लांबना असायची. पण ही बदललेली परिस्थिती जरी असली ते आपल्याला तिला तोंड देत असताना आपल्यातले काही दोष आहेत, आपल्यातले काही
त्रुटी आहे त्या दूर करून आपल्याला तिथपर्यंत जायचंय. आणि मला निश्चित खात्री आहे की हे आंबतकल हायस्कूल, वसंतशंकर देसाई हायस्कूल देखील नजीकच्या काळात अजून उत्तम दर्जाने काम करेल. आणि जी बाहेर जाणारी मुलं आहेत त्यांना जबरदस्ती करून पालकांना आपण करून चालणारच नाही की इथं जाणं म्हणून सांगून चालणार नाही, तर ती मुलं इथंच आली पाहिजे. या दृष्टीने उद्या नीटची एक्झाम आहे, इतर काही एक्झाम आहेत, ही वेगवेगळ्या एक्झाम आपल्याला इथं चालू करून आपल्याकडे त्या ऍक्टिव्हिटी वाढवण्याचं काम पुढच्या काळात आपल्याला करायचं. आणि मला निश्चित खात्री आहे की इथला सर्व कर्मचारी वर्ग चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करेल. सुवर्ण महोत्सव झाला, अमृत महोत्सव येईल. अमृत महोत्सव येत असताना देखील आपल्या शाळेचा दर्जा अजून वेगळ्या पद्धतीने वाढण्याचं आपल्याला काम केलं जाईल. का हा महोत्सव साजरा करण्यापुरता आपल्याला करायचं आहे, का हा एक टप्पा आहे. या टप्प्यापासून पुढचा टप्पा गाठायचा, तर ते गाठत असताना आपली जी ध्येय धोरणं आहेत त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. स्वर्गीय निकम साहेबांचं नेहमीच सांगणं होतं, ज्याच्याकडे पैसा आहे तो कुठेतरी बाहेर जाईल, पण ज्याच्या खिशात काय नाही, ज्या पालकांना गरज आहे त्यांच्यासाठी आपल्या शाळा आहे. भले 10वीचा निकाल कमी लागला ती आपल्याला चिंता नाही. मी तर सांगितलंय कधीच काय निकालाच्या बाबतीत फार चिंता करत बसू नका, पण शिकलेला मुलगा चांगला संस्कारमय कसा होईल, त्याच्याकडे चांगली कला कशी डेव्हलप होईल, त्याच्याकडे ज्याची स्किल आहे ती स्किल कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याला डेव्हलप करता येईल, जेणेकरून इथून बाहेर पडलेला मुलगा कुठेही गेला, अगदी जंगलात राहायला ते त्याला जगण्याची सवय असली पाहिजे, कष्ट करायची सवय असली पाहिजे, कष्टाला सन्मान देण्याची सवय असली पाहिजे. आणि ह्याच ह्याच्यातून आपल्याला मुलं घडवायचं काम करायचं. निकम साहेबांनी एक सगळं करत असताना काय केलं, तर ही माणसं घडवण्याचं काम केलं. त्यावेळी अनेक मुलांना शिकवलं, ती आज चांगल्या पद्धतीने आहे. त्यावेळी अनेक जणांना उद्योगधंद्यात लावलं, ते आज चांगल्या ठिकाणी आहे. आणि ही आजूबाजूची माणसं आहेत म्हणून आज संस्थेला देखील कुठच्याही अडीअडचणीला ही पाठीशी राहतात, म्हणूनच आज आपल्याला चांगलं यश मिळतं. आता इथं लिंबाणी शेठ बसले, संस्थेचं नाही म्हटलं तर 30-40-50 लाख जो हिशोब केला नाही तो घाबरेल, एवढंच कसं काय सांगताय. ही मंडळी विश्वासाने ज्यावेळी आपल्याला देतात सगळेच जण, म्हणजे एक नाव म्हणून ते आहे, त्याच्यावर आपल्याला कुठेतरी विश्वास आहे की काही झालं ते निकम साहेबांकडे काम करत असताना पैशाला उशीर होईल पण पैसे कधी बुडणार नाहीत, किंवा नंतर कशाला दिलं होतंस, का दिलं होतंस, हा विश्वास त्यांना आहे की यातलं काही घडणार नाही. आणि त्या विश्वासावर आपल्याला पुढे देखील काम करायचंय. कारण निकम साहेबांना अनेक जणांनी त्या काळात मदत केली. सावर्ड्यामध्ये गंगाताई सारखी आमची बुद्धवाडीतली महिला असायची, किती अडचणी येऊ दे, कोणी समोर येऊ दे, कारण तुम्हाला माहिती आहे त्यावेळी किती 100-150 केस निकम साहेबांवर होत्या. पण अशाही परिस्थितीत ही सगळी मंडळी ठामपणे पाठी असायची. आज मला इथे प्रामुख्याने सुवर्ण महोत्सव होत असताना ज्यांची आठवण येते ते म्हणजे आमचे बबनभाई आज असते तर गेले 15 दिवस बी.ए. पाटील सर तुमच्या मागे धपाटा घेऊन असते सकाळ संध्याकाळ, की शाळा हॉल बांधताना देखील त्यांचाच पुढाकार होता. दुसरे आमचे स्वर्गीय अशोकरावजी विचारे सेक्रेटरी, त्यांनी देखील तळमळीने या शाळेत देखील क्लास म्हणून काम केलं, पुरुषला काम केलं आणि निकम साहेबांच्या सांगेल त्या कामाला. कारण आता इथं जरी आमची सगळे काम करत असले, मला सपोर्ट सगळे देत असले, ते सगळ्यांकडे गाड्या आहेत, खायला प्यायला आहे, सगळं काय व्यवस्थित आहे. निकम साहेबांसारखं काय मी तुम्हाला फारसा तेवढा कोणी सण पण केलेलं नाही. कारण साहेबांकडे कधी म्हणजे साहेब निकम साहेब विचारे सरांना एवढे बोलायचे की कधी कधी मला हे विचार सर राहतात कसे, तिकडे जायचे, धडपडायचे, दरवाज्यावर आपटायचे, एवढे बोलायचे. राऊत सरांनी इथं त्यांचं बघितलेलं आहे काम करण्याची पद्धत, परंतु साहेबांचं नेहमी कामावर महत्वाचं आहे, हे काम झालं पाहिजे. बाकी त्यांना काही नसायचे, 15 मिनिटात तोच माणूस गेला की ते सगळं विसरून जायचे आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात असायची. आणि ह्या पद्धतीने साहेबांना अनेक जणांनी आपल्या या पंचक्रोशीत मदत केली. खूप चांगल्या पद्धतीने निकम साहेबांना उभं करण्याचं काम या शाळेमध्ये पण अनेक मुख्याध्यापकांनी काम केलं, चांगलं काम सर्वांनी केलं. मग पवार SS असतील, आमचे कासार सर असतील, पाटील विखे असतील, KW शेंबेकर असतील, MK पाटील सर, सकाळी आपण त्यांचा सत्कार केला.
जे बोर्ड सर आज सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून आहे, ते देखील या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केलंय. सावर्डेकर PR सर होते, थोरात MB सर होते, पाटील BB सर होते, पाटील MR होते, पाटील PV होते, पाटील DA पाटील सर तुम्हाला तर सगळ्यांना म्हणजे माहिती आहे बऱ्यापैकी सगळ्यांना, कारण आजही ते ऍक्टिव्ह तेवढेच आहेत. नागर दरेकर, वरेकर, नलावडे मॅडम देखील शेवटच्या ह्याच्यात खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि आता ही जबाबदारी पुटक सरांवर आलेली. त्यामुळे पुटक सरांना देखील खूप मोठी जबाबदारी आहे की ह्या लोकांनी केलेल्या कामापेक्षा सरसचं काम त्याच्या हातून निश्चितपणे होईल, हा देखील विश्वास माझ्याकडे. आजही आपल्या संस्थेतले सगळेच कर्मचारी जीवा लावाने काम करतात. प्रत्येक जण अडीनडीला संस्थेच्या, शाळेच्या, अकॅडमिक पासून सगळ्या ठिकाणी खूप ऍक्टिव्हली काम करतात. इथे वरेकर सर आहेत, राजा वारे सर आहेत, अनेक सर हेडमास्टर म्हणून त्या शाळेत काम करतात. नवीन मुख्याध्यापक आमच्या जाधव देखील आज आहे. त्यांनाही माझं एवढंच सांगणं आहे की नव्या गोष्टी सातत्याने तुम्ही शिकत जा. आपल्याला फक्त विद्यार्थ्याची गुणवत्ता हीच महत्वाची आहे आणि त्याच दृष्टीने आपल्याला काम पुढच्या काळात करायचंय. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर म्हणा, तुमच्या सगळ्यांच्या असलेल्या विश्वासावर म्हणा, ही संस्था निकम साहेबांच्या नंतर जेव्हा माझ्यावर जबाबदारी आली ते आमचं सगळे संचालक मंडळ असेल, सर्व पदाधिकारी असेल आणि या सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व इतर शाखांचे पण प्रमुख आहेत, भोसले सर आहेत, इथे लकेश्री आहेत, इतर देखील अनेक जण आहेत. ह्या सगळ्यांनी एक पाठिंबा चांगल्या पद्धतीने दिलाय म्हणूनच आज चांगलं काम होतंय. यातला कोणी असं नाही की हे काम मी का करावं. वेळ प्रसंगी यातला प्रत्येक जण ड्रायव्हर होतो आणि अगदी मी म्हणणार नाही पण सामान उतरायचं असलं तर तेही काम करण्याची कधी आमची मंडळीला घेत नाही. त्यामुळे आज हे चांगलं यश आपल्याला सगळ्यांना मिळतं. थोडीशी घाई गडबड का असे ना, उदय सामंतजी या गडबडीत देखील आहात. त्यांनी त्यांच्या बाबतीतलं उदाहरण जरी सांगितलं असतं ते राजकारण हे राजकारण वेगळ्या पुरतं आहे. आम्ही कधीही राजकारणाची संस्थेची गल्लत करून आजपर्यंत दिली. इथंही अनेक जण मुलं येतात, सेनेचा असतो, इतर पक्षाचा असतो, कुठच्याही पक्षाचा कार्यकर्ता आला तरी त्याच्या मुलांना मदत करण्याची भूमिकाच घेऊन आम्ही गेले कितीतरी वर्ष. अनेक वेळा आपल्यापैकी देखील मला सांगतात, सर इथं सवलत दिलीत पण तुमच्या विरुद्ध झेंडा घेऊन नाचत होतो. आम्ही नेहमीच सांगत आलं की कुठच्याही याचं काम करतोय ना आपण त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायचं. आणि त्यांनी कुठच्या संदर्भाने जरी सांगितलं असतं तरी आपण राजकारणात आपण ह्यावेळी निवडून आलो ते कोणाच्या मदतीने त्यावेळीपासून आलेलं नाही. जी आपली बारीक सारीक सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, सर्वसामान्य म्हणजे सेनेचा जरी कार्यकर्ता असेल तर त्यालाही मनात वाटायचं की आपण यावेळी मदत करायची आणि त्यातून झालेलं हे राजकारणातलं फारसं मनावर घ्यायच्या गोष्टी नसतात. एखाद्याचा कार्यक्रम असेल तर त्या माणसाचं कौतुक करतात, ते सगळंच खरं घेऊन चालत नसतं. परवा दादा एवढं चांगलं बोलले, जो तो मला बोलले आता तुम्हाला संधी आहे काय. मी म्हटलं असं काही नसतं. ज्याचा कार्यक्रम आहे त्याचं कौतुक जरुरीपेक्षा आपण जास्त करत असतो. ते घ्यायचं, ऐकायचं, द्यायचं सोडून आपलं आपण काम करायचं आणि पुढे जायचं, या भावनेतून पुढच्या काळात काम करूया. आजच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी असंख्य मदतीचे हात ज्यांचे लागले त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. कोणी रुपया दिला आणि कोणी किती दिले माझ्या दृष्टीने महत्वाचं आहेच, कारण शेवटी पैसे आहेत. नाही तर घेतले साहेब म्हणतील मी मला जास्त द्यायचे होते, तुम्हाला काय महत्व नाही म्हणतात, असं काही नाही. पण ज्याचे श्रम आहे, ज्याच्या भावना आहेत आपल्या पाठीशी, भले त्याच्या खिशात पैसे नाही, तो उपाशी राहून मदत करतोय, श्रम घालतो, तोही आपल्याला तेवढाच महत्वाचा आहे. आणि त्याचेही जे आपल्याला योगदान आहे ते आपल्या दृष्टीने तेच महत्वाचं, त्यालाही तेवढंच साधारण महत्व आहे. DA पाटील सरांनी प्रचंड मेहनत, खरं म्हटलं तर रिटायर झाल्या ते बाईंची बदली करत होते. 4 वेळा माझ्याकडे आले, सीओना सांगा. मी सीओना त्यांच्यासमोर सांगायचो, नंतर म्हणायचं काय सोडू नका, राहू दे 2-4 वर्ष आम्हाला हवे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे DA पाटील सर रिटायर होऊन असते हॉस्टेलची जबाबदारी बघतात. हा सगळ्या शाळेचा इतका मोठा कार्यक्रम करत असताना
मी किंवा महेश आम्ही फारसे इथं आलो पण नसतो, परंतु त्यांनी त्यांच्या ताकदीवर इथे असलेले मोदक सर, त्यांचे सर्व सहकारी आणि इथला विद्यार्थी वर्ग या सगळ्यांच्या आणि ही जी कमिटी केलेली कमिटी आणि कमिटीत नसलेले पण इतर सर्व या सगळ्यांच्या जीवावर खूप चांगल्या पद्धतीने मी सकाळपासून बघतो. इथल्या मुली देखील खूप ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे आता बरचसं काम कमी होतं, पण सकाळपासून मी बघितलं काय लागलं तर न मागता पटपट धावत आणून देणं वगैरे या गोष्टी मुलांनी जास्त शिकल्या पाहिजेत आणि शिकवण्याचं काम आपलं विद्यालय करतंय. ज्या कमी आहेत तिथून आपण सुधारून घेऊ, पण अमृत महोत्सव करू त्यावेळी हे सगळे गुंडोष अजून कमी करू आणि मुलांचा आपोआप बाहेरून कसा येईल या दृष्टीचे प्रयत्न करू. मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्या ज्ञात अज्ञात लोकांनी देखील मदत केली, जसं मगाशी जाधवचं नाव घेतलं, 3-3.5 लाखाचं गेट वगैरे काम करतो आणि आज सत्काराला पण पुढे येत नाही किंवा माझं नाव पण घेऊ नका, माझं नाव पण सांगू नका, ही सांगणारी माणसं आहेत. म्हणूनच या अशा शाळा चालल्यात, कारण यांच्या मदतीवर या सगळ्या गोष्टी होत आहेत. सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. खूप वेळ झालाय, तुम्हालाही सकाळपासून बऱ्यापैकी मंडळी तुम्ही सगळे आलाय. असंच तुमचं प्रेम या शाळेवर या संस्थेवर राहावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. या शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना एक आमदार म्हणून आपले निगमचे समोर आपले आले. त्यांना काही अशा कार्यक्रमांना काही वेळ काळ असा लागतो करा, पण सुरुवाती वेळ येणं हे ते महत्वाचं. वरच्या वेळी सर्व मान्यवर सह्याद्री शिक्षण संस्थेचे सगळे सदस्य आपण या कार्यक्रमाला आजून हजर राहिला, असे सगळे मान्यवर विद्यार्थी आणि विद्यार्थी. आता विद्यार्थी सकाळपासून किंवा जमल्यामुळे कदाचित ते आता नाहीत आपल्या समोर. त्या शाळेविषयी बोलताना मी आज अशा प्रसंगी सुवर्ण महोत्सव साजरा करताना मी आपल्यासमोर बोलालो की मला 50 वर्षाच्या 40 वर्षाचा कालावधी माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. कारण या शाळेमध्ये मी मुख्याध्यापक म्हणून आणि शिक्षक म्हणून काम केलं. आजूबाजूचे गाव आपण आपली संस्था तशी आहे की सगळ्या आजूबाजूच्या गावांना भेटी देणं आपल्याला सगळ्यांचं कर्तव्य असतं. तर पण कुठलाही गाव माझ्या ओळखीचं नाही, कसं घडलं नाही, घडणार आहे. प्रश्न असा येतो, ज्याने ह्या जे हायस्कूलची उभारणी कशी झाली, एक 2-1 शब्द मी सांगायला गेलो. मुकादम तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचं कुठं.
हे रस्त्याजवळ काम करताना, मुकदमगिरी करताना कधीतरी निकम साहेबांची त्यांची गाठ झाली. आता निकम साहेबांना या संबंधी आता मी बोलणं बरोबर नाही आता यावेळी की ज्याने हे सगळं हायस्कूलचं जग निर्माण केलं, शिक्षण जे जाणणं उन्हाळ करण्याची समाजाला कशी पुढं होती, एक 10 वर्षानंतर 50 वर्षानंतर आणखी पुढं त्याची निर्मिती ज्याने केली. ज्या माणसाला मी तुमच्या जवळून वाटत असल्यामुळे राहिल्यामुळे मला काही मूळचे गुण मला माहिती आहे की हा जो काय परिसर आहे, हा परिसर वाढ करताना, प्रगती करताना, त्याचा विकास करताना प्रथम जर त्याला शिक्षण मिळालं, विद्यार्थ्यांना मिळालं नाही तर तो तेवढा पुढे जाणार नाही. सांगत होतं की फुटक साहेबांची जी गाठ झाली आणि गाठनंतर ते मला एक सांगितलं त्या माणसांमध्ये काहीतरी आहे जे करण्याची लगब किंवा करण्याचा जिद्द आणि केवळ न केवळ त्या माणसापासून सांगितलं गेलं की असं आपण करणार आहोत. आणि तिथपासून या शाळेचं बीज वाढायची सुरुवात झाली. मला माहिती आहे की वसंतराव देसाई मुंबईमध्ये होते, ज्यांचं या शाळेचं आज नाव आहे. 8वी 9वीच्या वर्गासंबंधी जेव्हा मान्यता सचिवालयामध्ये आणायची होती त्यावेळेस साहेबांना वारंवार मुंबईमध्ये जाणं न जाणं आणि त्या शाळेमध्ये वेळ काढणं शक्य नव्हतं. अशा काळी साहेबांनी वेळ घेऊन वसंतरावाची माझी गाठ घालून. आता त्यावेळेस माझं वय काय असेल हे पण मला लक्षात नाही. एक साधा विद्यार्थी त्याच्यामध्येच मी त्यावेळेस होतो. पण वसंतराव बरोबर तिथल्या 8वी 9वीच्या परमिशन वगैरे आणण्याचं काम त्या मुलावर संपवावं अशी त्यांची धारणा झाली. आता ते निवडतील, ते पक्कच निवडते ना, माहिती होतं मला पण माहिती होतं. आता मला ते फार मोठं कळत होतं असं नाही बा, पण त्याची निवड झाली. जी माझी निवड केली वसंतराव याला घ्यायचं आणि कुठली मान्यता हायस्कूलला पाहिजे ती घेऊन त्यांच्यासाठी ना तुम्ही तयार करायची आहे, त्याला घेऊन. हा एक भाग. दुसरा भाग हा निधी संकलन करण्याचा. पुढे आपल्याला माहिती आहे तुम्हाला की गावोगावी मुंबईमध्ये लोक होते आणि त्यांचा सभा व्हायचा राणीच्या बागेमध्ये. आणि त्या सभेला आता माझ्यासारखा माणूस म्हणजे सामान्य माणूस जाऊन या पंचक्रोशीतील लोकांना एकत्र करून काहीतरी निधी मिळवावा अशी अपेक्षा त्यांनी केली. आणि मला आठवतंय की बऱ्याचशा म्हणजे राणीच्या बागेमध्ये या सगळ्या नागरिकांच्या घेतल्या. असं कसे घेतलं आणि काय घेतलं मी कसं मला घडलं म्हणजे तुम्ही सांगता येणार नाही एवढं कसं घडलं. काही नाही काही नाही. रुपये घडला त्यावेळेचा 10 रुपये म्हणा, 5 रुपये म्हणा, 100 रुपये म्हणजे लाखाची गोष्ट होती लक्षात. आणि त्यावेळेस त्या लोकांची जाणत होती. आता नाही असं मला म्हणायचं आहे की मी जाणत. पण आता थोडा समाज बदलला नाही असं नाही. जाणत देण्याची आता लाखो रुपये आपण देते की सकाळ जेव्हा ऐकतो आपण की ठीक आहे अशी वाढ झाली. पण त्यावेळेस थोडे मिळताना थोड्याला थोडं देणं ही भावना फार पक्की होती. अर्थात ह्या संबंधी वसंतराव की ज्यांचं नाव आपण ह्या हायस्कूल घेतलेच साहेब म्हणलं मुखादाबाद संबंधी सांगितलं. प्रत्येक वेळी त्यांचं जे वागणं होतं साहेबांना विचार करायचा आज काय करायचं, पुढल्या शाळेची काय करायचं हे नेहमी विचार
साहेबाबरोबर चर्चा करणारा एकमेव माणूस त्यावेळेस होता. ते बांबाडे शेठ, तुम्हाला माहिती आहे की कधी बांबाडे शेठ होते ज्यांचा ऍक्सिडेंट झाला होता, म्हणजे याच्यामध्ये झाला. साळवी साहेब सरपंच एक होते, हसुबडे येते. आणि हे आता त्यांनी आपलं सरकार केला की असे आमचे हे शिवण्यातले पण असे बरेच लोक त्यावेळेस विचारानं आपल्याला शिक्षण पाहिजे, निकम साहेबांनी सांगितलं म्हणून ते करायचं, ही एक जिद्द त्या भागाची होती. आणि काही ना काही गोष्टी त्यावेळेस आम्ही करू शकतो. मला माहिती आहे की एक झोपडी होती, तिथं त्या झोपडीखाली आमचं शिक्षण सुरू होतं. आंब्याखाली नेहमी त्या काम होता, त्याने आम्ही नेहमी भरले द्यायचो. तर अशा रीतीने आणि हे जी चालत आलेली पिढी त्या निर्णया इथे वाचत म्हणजे त्याने आपलं काम चालू केलं, सुरू केलं, प्रगती तो विकास सुरू करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यांचे डी ए पाटील, आता डी ए पाटील जे काही त्यांनी ह्या शाळेचं अमुक करायचं सरांना चर्चा करून काय ठरवलं, तर त्यांनी जिद्दीनं पुढे केलं. त्यांची जिद्द बाकी वाकाडण्याची आहे. अशा रीतीनं देणाऱ्या पद्धतीनं आज त्याची ते आपल्यासमोर आले. आज एक माझा विद्यार्थी घाबरे काही गोष्टी ते बोलला तुम्हाला तुमच्यासमोर, काय मला आनंद झाला की माझा विद्यार्थी काय अशा रीतीने बोलू शकतो, इंग्रजी विषय काय आपण विचार मांडू शकतो, हे चांगली गोष्ट. की असे अनेक विद्यार्थी याच्यामध्ये झाल्याचे आता तुम्ही सगळ्यांची काय माहिती घेतली हा भाग आहे. तर ह्या दिशेने हे सगळं होतात. एक चांगली परिपक्व शाळा आपण निर्माण केली आणि त्याच्याबद्दल आज आपण 50वा वाढदिवस आपण साजरा करतो. अनेकांनी याला हातभार लावला असतील आपल्याला मला माहिती आहे की विचार नसतील, श्रम नसतील, पैसे नसतील, काय निर्माण असतील, हा भाग वेगळा. तर ज्यांनी केली आहे मदत केली त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांचा मी गुण आहे. हा विचार असा प्रगत होत जावा, वाढत जावा. शिक्षणाविषयी जे काय पुढच्या भागासाठी, पुढच्या आयुष्यात, पुढच्या भविष्यासाठी आपलं करायचं आहे, त्याला आपण शाळेला साथ द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. जे काय आजचा कार्यक्रम उत्कृष्ट झाला, चांगला झाला, ते श्रेय सगळं तुम्हाला देतो, माझ्या शिक्षकांना देतो, माझ्या हेडमास्टरला देतो आणि दोन शब्दात बोलतो. धन्यवाद गोड साहेब. स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेब यांनी प्रत्येक खेडोपाडी विविध गुणवत्तेची दालनं निर्माण केली. त्यातील एक सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक सुवर्ण महोत्सव मोठ्या दिमागात आणि ऐश्वर्यात संपन्न होत असलेलं एक दालन म्हणजे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आंबोतकोल. या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव संपन्न होत असताना पहिल्या पुष्पामध्ये शोभायात्रेने आकृती रेखाटली, विविध दालनांची उद्घाटनही झाली, माजी शिक्षक विद्यार्थ्यांचा सन्मानही झाला. आता आभार भाव मनी दाटले. आज या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली, म्हणून त्यांच्या कृतज्ञतेची जाणीव असणं महत्वाचं आहे. म्हणून आभार प्रदर्शन हे या जाणीवेने मी शब्दरूपी या ठिकाणी व्यक्त करत आहे. तेजस व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठायी स्थित आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी राजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे, असे व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचं या ठिकाणी मी विद्यालयाच्या वतीने, सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बोर्ड सर यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. सह्याद्रीचे वारसदार, निसर्ग व्यक्तिमत्व, राजकीय सामाजिक क्षेत्रात उत्तम भरारी मानणारे, कृषी व व्यवस्थापन तज्ञ, सामान्य माणूस केंद्रस्थानी घेऊन ज्यांच्या रोजीरोटीसह ते ज्यांच्या घरात वाढणाऱ्या मुलांना, लेकीला शिक्षणाचा ध्यास भरवावा ही वडिलोपार्जित वारसा जपत ओजळीतील दान मुक्त हस्त देणारे एक हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व
म्हणजे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार व सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय शेखरजी निकम सर हेही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार जे आहे या आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर या असोडे गावचे सुपुत्र सन्मान्य राष्ट्रपती पुरस्कार विजेते सन्माननीय खेडले साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर शिक्षण विभागाचे सर्व पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी सन्माननीय माणिक सर यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व देणगीदार जमीनदार उपस्थित सर्व ग्रामस्थ मान्यवर विद्यार्थी आजी माजी शिक्षक मुख्याध्यापक हेही या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीने सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचा हा उद्घाटनपर कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. जय हिंद. सगळ्यांच्या शुभास्तीवर सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करायचं आहे. यानंतर अमृत संस्कृतीचे माजी मुख्याध्यापक सन्मान्य निर्मळ सर यांचाही सत्कार शालेय समितीचे चेअरमन डी पाटील सर यांच्या शुभास्ती होतं. मी शालेय समितीचे चेअरमन डी पाटील सर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ती या ठिकाणी आणखीन एक मानाची बाब आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी संतोष कोटक यांचे चिरंजीव वेदांत कोटक यांना राष्ट्रीय पातळीवर लिजंड कप या ठिकाणी कराटेमध्ये जिंकलेला आहे आणि त्याची निवड इंटरनॅशनलला झालेली आहे. त्याबद्दल त्यांचाही सत्कार या ठिकाणी करतो. हे बंड सर यांना मी विनंती करतो. आजचे प्रमुख व्याख्याते अफगन सामंत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थ्याला आपण सन्मान करून त्याला भविष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा